मृत्यूनंतर अंत्यसंस्कारानंतर अस्थी 3 दिवसांनीच विसर्जित का करतात? याचं कारण, व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यसंस्कार करणं हे हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी एक आहे. यालाच अंत्यसंस्कार म्हणतात. अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची राख विसर्जित करणं हा देखील एक महत्त्वाचा विधी आहे. यामुळं आत्म्याला शांती मिळते. अस्थि विसर्जन म्हणजे मृत व्यक्तीच्या अस्थी आणि राखेचं पवित्र नदीत विसर्जन करणं. शास्त्रांमध्ये अंत्यसंस्कारानंतर 3 दिवसांच्या आत राखेचं विसर्जन करणं योग्य आहे असं म्हटलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अंत्यसंस्कारानंतर फक्त 3 दिवसांनी राख का गोळा केली जाते? गरुड पुराणानुसार अंत्यसंस्कारानंतर 3ऱ्या, 7व्या किंवा 9व्या दिवशी अस्थी एकत्र गोळा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार अंत्यसंस्काराच्या 3ऱ्या दिवशी राख गोळा करणं सर्वात योग्य आहे. कारण मंत्राचा जप केल्यानं आकाश आणि तत्वांच्या एकत्रित लहरी अस्थीमध्ये संक्रमित होतात. कोणत्याही वाईट किंवा नकारात्मक शक्तींचा सावट अस्थीवर पडू नये म्हणून अस्थी 3 दिवसांच्या आत स्मशानभूमीतून काढून टाकावीत. मानवी शरीर हे पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश यांनी बनलेलं आहे. अंत्यसंस्कारानंतर शरीर या 5 तत्वांमध्ये विलीन होतं. अंत्यसंस्काराच्या 3ऱ्या दिवशी अस्थी एकत्र गोळा करतात आणि धातू किंवा मातीच्या भांड्यात ठेवली जातात. नंतर योग्य तारीख पाहिल्यानंतर ही अस्थी पवित्र नदीत विसर्जित केली जाते. राखेचं विसर्जन केल्यानंतर मृत व्यक्ती या जगातून पूर्णपणे मुक्त होतात अशी मान्यता आहे. लाईक अँड सबस्क्राईब.